ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. भगवान श्रीकृष्णांचे भगवद्गीतेमधले हे बोल. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र, त्यांचं चारित्र्य, त्यांची नीती जाणून घेताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते, ती अशी की भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये असं म्हणतात की संभवामी युगे युगे, की ज्या वेळेला अन्याय होईल, ग्लानी येईल, त्यावेळेला मी प्रत्येक युगात सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी अवतार घेत राहील. हे का लक्षात घ्यावं लागतं? कारण भगवान श्रीकृष्ण जगातले एक पहिले महापुरुष आहेत. भगवान श्रीकृष्ण जगातले पहिले महात्मा आहेत, पहिले लोकोत्तर पुरुष आहेत, जे असं म्हणतात की जे असं क्लेम करतात की मी देव आहे. त्याच्यानंतर अनेक महापुरुष झालेत, अनेक लोकोत्तर महात्मे झालेत, ज्यांनी असं क्लेम केलं आहे की ते देव आहेत किंवा देवाचा अवतार आहेत, किंवा पाश्चात्य संस्कृतीमध्ये प्रेषित जन्माला येण्याची प्रथा आहे. आपल्यासाठी फेमस असलेले दोन प्रेषित म्हणजे भगवान येशू आणि दुसरं म्हणजे मोहम्मद पैगंबर, इस्लामचे संस्थापक. पण या जगाला जेव्हा ज्ञातसुद्धा नव्हतं, माहितीसुद्धा नव्हतं की असं काहीतरी आकाशातून खाली येऊ शकतं, अवतार घेऊ शकतं, प्रेषित येऊ शकतं, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की संभवामी युगे युगे, मी पुन्हा पुन्हा येत राहील, मी स्वतःच देव आहे, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ते का म्हणतात? आपण जर प्रभू रामचंद्रांचं आयुष्य समोर ठेवलं आणि भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य समोर ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की रामाने अशी काही गोष्टी केल्यात, असं काही कार्य केलं आहे जे देवत्वाकडे जाणार आहे. ते सर्वसाधारण माणूस करू शकत नाही. पण श्रीकृष्णाचं चरित्र आपण अभ्यासलं तर श्रीकृष्णाने केलेल्या विशिष्ट लबाड्या ह्या सगळ्या सर्वसामान्य माणसाला शोभणाऱ्या आहेत, ते देवाला शोभणारं नाही आहे. मग राम कुठेही म्हणत नाही त्याच्या चरित्रामध्ये की मी देव आहे. तो कृत्य करतो देवासारखं पण राहतो माणूस म्हणून. कृष्ण कृत्य करतो माणसासारखं, म्हणतो की मी देव आहे. हे नेमकं कोडं काय? प्राध्यापक राम शेवाळकर खूप छान म्हणतात हे कोडं सोडवताना. ते म्हणतात की माणसाचा देवत्वाकडे प्रवास म्हणजे राम, आणि देवत्वाने माणसाला मारलेली मिठी म्हणजे श्रीकृष्ण. तो प्रवास असा आहे, श्रीरामाचा प्रवास असा आहे आणि श्रीकृष्णाचा प्रवास असा आहे. इतक्या सरळ साध्या सोप्या शब्दात भगवान श्रीकृष्ण, प्राध्यापक राम शेवाळकर आपल्याला श्रीकृष्ण आणि रामांविषयी सांगतात. कृष्ण म्हटलं की आपल्या नजरेसमोर काय येतं? आपल्या नजरेसमोर उभी राहते ती म्हणजे भक्ती. आपल्या नजरेसमोर उभी राहते म्हणजे ती त्याची बाललीला, रासक्रीडा गोपिकांसोबत केलेली. राधा आठवते आपल्याला, आपल्याला रुक्मिणी आठवते, पण सत्यभामा आठवत नाही, जी त्याची पट्टराणी होती. आपल्याला जे काही मंदिरं दिसतात ते कृष्ण आणि रुक्मिणी किंवा राधा आणि कृष्ण अशी आहेत. पण ज्या ज्या वेळेला कृष्ण युद्धाला जायचा किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचा, स्वारीला जायचा, जेव्हा तो हस्तिनापुरात आला, जेव्हा तो इंद्रप्रस्थामध्ये आला, जेव्हा तो राजसूय यज्ञामध्ये आला, त्यावेळेला तो सत्यभामाला घेऊन आलेला आहे, रुक्मिणीला घेऊन आलेला नाही आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यातली पट्टराणी जी आहे ती सत्यभामा आहे, कारण ती यादव कुळातली आहे. ती त्याच्या, थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं ती त्याच्या जातीतली आहे. रुक्मिणी जातीच्या बाहेरची, यादव नाही आहे ती. भगवान श्रीकृष्णांचा अजून एक इम्पॅक्ट असा आहे की इतकी वर्ष होऊन गेले, म्हणजे ज्यावेळेला प्रभू श्रीरामांना सुद्धा देवत्व प्राप्त व्हायला अनेक वर्ष लागली, पण श्रीकृष्णाने त्याच्या आयुष्यातच देवत्व प्राप्त केलं होतं. आणि इतकी वर्ष होऊन सुद्धा भगवान श्रीकृष्णांचं चरित्र अजूनही जिवंत आहे, अजूनही लोक त्याचा अभ्यास करत आहेत. त्यांनी सांगितलेली गीता ही इतक्या वर्षानंतर, म्हणजे आपण काल मोजू शकत नाही. आपण जर ढोबळ मनाने असं घेतलं की 5000 वर्ष झाले तरी 5000 वर्षानंतर
कुठल्याही प्रकारचं शस्त्र आपण कोणाच्या अंगावरती उगारलं नाही की घे गीता नाहीतर कापून टाकीन असं म्हटलेलं नाही, किंवा कृष्णाच्या गीतेचा आपण प्रचारसुद्धा केलेला नाही. तरीसुद्धा ती जिवंत आहे, तरीसुद्धा त्याचं अनेक भाषांमध्ये, नुसतं भारतीय भाषांमध्ये नव्हे तर परकीय भाषांमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन झालेलं आहे. म्हणजे श्रीकृष्णाने सांगितले गीता, श्रीकृष्णाचं चरित्र किती महत्त्वाचं आहे आपण आपल्या लक्षात येतं. श्रीकृष्णाचं महत्त्व फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर आहे. हे आपल्या कशावरनं लक्षात येतं की हरे राम हरे कृष्ण म्हणणारे इस्कॉनचं जे इस्कॉन हा जो संप्रदाय आहे तो विदेशातसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. त्याची गीतासुद्धा म्हणजे अनेक भाषेत ट्रान्सलेट झाली, पण अनेक महापुरुष जे आहेत त्यांनासुद्धा गीता प्रिय होती. ज्ञानेश्वरांनी गीता मराठीमध्ये ट्रान्सलेट केली, त्याचं भाषांतर केलं, आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं. महात्मा गांधींनासुद्धा गीता प्रिय होती. ते सुद्धा म्हणायचे कृष्णाचं भजन गायचं, रामराज्य आलं पाहिजे असं म्हणायचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनासुद्धा गीतेचं की आणि भगवान श्रीकृष्णांचं, प्रभू श्रीरामांचं अनन्यसाधारण महत्त्व होतं. ते असं की ज्या वेळेला त्यांना 50 वर्षांची शिक्षा झाली, 2 शिक्षा झाली, एकदा 25 वर्ष परत 25 वर्ष एकाच वेळेला, त्यावेळेला त्यांच्या मनात असा प्रश्न आला की आपण जर जेलमध्ये गेलो तर या भारताचं काय होईल? आपण जे स्वातंत्र्य युद्ध सुरू केलेलं आहे त्या युद्धाचं काय होईल? कारण आपल्यासारखा सेनापती स्वतःला सेनापती म्हणून घेतात म्हणजे तो माज आहे म्हणून नाही, कॉन्फिडन्स आहे की आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ, हा कॉन्फिडन्स आहे. मग सेनापती जर आतमध्ये गेला तर भारताचं काय होईल असं त्यांना प्रश्न पडला. त्यावेळेला त्यांच्या समोर जर कोणी उभं राहिलं असेल, त्यांना कोणाचा साक्षात्कार दृष्टांत झाला असेल तर तो म्हणजे राम आणि कृष्णाचा झाला. सावरकर असं म्हणतात की सारथी जिचं अभिमानी कृष्णजी आणि रामसेनानी, अशी कोटी कोटी तव सेना ती आम्हा विन थांबेना. ते काय म्हणतात की जिचा सारथी श्रीकृष्ण आहे आणि जिचे सेनापती साक्षात प्रभू रामचंद्र आहेत, त्या भारत मातेचा, त्या हिंदू सेनेचा पराभव होणार नाही, ती आमच्याशिवाय थांबणार नाही. असे अनेक राम येतील, असे अनेक कृष्ण येतील असं सावरकर म्हणतात. तर आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे की या सगळ्या मोठ्या लोकांना, या सगळ्या महात्म्यांना प्रिय असणारा श्रीकृष्ण जो स्वतः एक महात्मा आहे, स्वतः थोर आहे, तो कसा असेल? आपण कृष्णाच्या मालिका पाहतो, आपण महाभारत ही मालिका पाहतो, कार्टून फिल्म्स आहेत. तर तो तसा आहे का कृष्ण जसं कार्टूनमध्ये दाखवतात? छोटा भीम असतं तसं लिटिल कृष्णा वगैरे, तसा आहे का कृष्ण? जर तसा असेल तर तो महात्मा कसा झाला? याचा अर्थ आपल्यापर्यंत जो काही कृष्ण पोहोचलेला आहे तो कुठेतरी तुटक किंवा वेगळ्या पद्धतीने पोहोचलेला आहे. मग श्रीकृष्ण कसा असेल? आपल्याला श्रीकृष्णांच्या कथा माहिती आहेत, म्हणजे त्याची बाललीला जे बेसिकली ती बाललीला आपल्याला त्याची माहिती आहे. मग त्यांनी अनेक वध केले, अनेक राक्षसांचा पराभव केला, राक्षसांना मारलं. कंसाने ज्या राक्षसांना कृष्णाला मारायला पाठवलं होतं त्यांना त्याने मारलं. अनेक लीला केल्या. मग त्यांनी गोपिकांसोबत डान्स केला, माखन चोरलं त्यांनी वगैरे. हे सगळंच्या सगळं आपल्याला माहिती आहे. पण आपण एक गोष्ट आता इथे करूया, आपण सगळ्यांनीच निश्चय करूया की कृष्णाकडे पाहताना आपण त्याचं देवत्व 1 तासासाठी बाजूला ठेवूया. तो देव आहे हे फक्त 1 तासासाठी बाजूला ठेवावं. त्याला देव मानावं न मानावं की त्याच्यानंतर आपण नंतर चर्चा करू. पण कृष्ण समजून घेताना आपण तो माणूस म्हणून कसा आहे, तो माणूस म्हणून कसा जगला, त्याचं माणूस म्हणून महत्त्व काय आहे, त्याचं राजकारण काय आहे, त्याचं समाजकारण काय आहे, त्याची धर्मसंस्थापनाची जी लालसा आहे किंवा जी महत्त्वाकांक्षा आहे ती काय आहे, ती आपण समजून घेऊया. भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली मोठी क्रांती जर ती असेल, काय असेल तर ती म्हणजे कंसवध. कंसवध ही क्रांती का हे जाणून घ्यायच्या आधी आपण कृष्णनीती का शिकावी किंवा का जाणून घ्यायचं विचार करा की आजपर्यंत तुम्हाला कृष्णनीती काही जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहितीसुद्धा नसेल तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यात काही फरक पडला आहे का? म्हणजे मी जर कृष्णनीती नाही जाणून घेतली, मी जर कृष्ण नाही जाणून घेतला तर काही प्रॉब्लेम आहे का माझ्या आयुष्यात? आहे का? नाही आहे. मग आपण ती काळ जाणून घेतलं पाहिजे. तो प्रॉब्लेम नेमका काय आहे? तो प्रॉब्लेम असा आहे की 1920 नंतरचं म्हणजे
इतक्या वर्ष आपल्यावरती इतक्या आक्रमकांनी आक्रमण केलं, ते आक्रमण आपण परतवून लावलं. पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणीही उभं राहत नव्हता, त्यावेळेला शिवाजी उभे राहिले, समर्थानं त्यांना सपोर्ट केला. हे जे स्वराज्य आहे किंवा हे जे स्वातंत्र्य आहे 1947 साली मिळवलेलं, किंवा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, या स्वराज्याचा अर्थ आणि 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला कळलेला नाही, किंबहुना तो कळू नये अशा प्रकारे कुठेतरी इतिहास किंवा कुठेतरी भ्रम निर्माण केला आहे. तो भ्रम कशा प्रकारे, म्हणजे 1947 सालचे जे आपले लोक होते ते कशा प्रकारे नालायक होते, याचं एक सरळ साधं उदाहरण म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, एक दिवस आधी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं आणि 1947ला स्वातंत्र्य जो मिळालं ते आपण सेलिब्रेट केलं. ते सेलिब्रेट कसं केलं? आपण फटाके वाजवले, आतिषबाजी केली, आपण ढोल वाजवले, आपण नाचलो वेड्यासारखे, थिरकलो. डीजेवरती जसं नाचतात तसं बँड वाजवून नाचलेलो. पण हे सगळं होत असताना आपण एक गोष्ट विसरलो की दुसरीकडे आपल्याच आया बहिणींवर बलात्कार होतोय, आपल्याच माणसांचे मुर्दे पडत आहेत. एकीकडे आपण सेलिब्रेट करतोय खूप आनंदाने आणि एकीकडे काय होतोय की कत्तल होते. तुम्ही गदर चित्रपट वगैरे पाहिला असेल किंवा कुठलाही इंडिपेंडन्स याच्यावरती चित्रपट पाहिला असेल, भगतसिंग पाहिला असेल. एकीकडे सगळं काही आपण सेलिब्रेट करतोय, पण आपल्याला ते स्वातंत्र्य का मिळालं, शिवाजींनी स्वराज्य निर्माण का केलं याचं मोल कळलं नाही. कारण की आपल्यालाच आपल्या बंधूंचे, आपल्या आया बहिणींची अब्रू आपल्याला कळली नाही. तीच इंग्रजांना कळली होती. ज्यावेळेला इंग्रजांनी जर्मनीवरती विजय मिळवला, जर्मनीशी वर्ल्ड वॉरमध्ये फाईट केलं होतं, त्यावेळेला त्यांना विजय मिळवला होता, त्यावेळेला सुद्धा इंग्रजांनी ते सेलिब्रेट केलं होतं. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे बघा. त्यांनी कशाप्रकारे सेलिब्रेट केलं की पुण्याच्या रस्त्यावरती, म्हणजे त्यावेळेला इंग्रज नागरिक भारतामध्ये होते, पुण्याच्या रस्त्यावरती त्यांनी मूकमोर्चा काढला आहे आणि हातामध्ये फलक होतं. त्या फलकावरती लिहिलं होतं की आम्ही जर्मनीसोबतचं युद्ध जिंकलेलं आहे, जर्मनीचा पराभव आम्ही केलेला आहे आणि आमचं जपानशी युद्ध सुरू आहे. ही जी जाणीव आहे ना, ती जाणीव आपल्याला कधीच नव्हती आणि म्हणून आपण सेलिब्रेट करत होतो आणि म्हणून आपल्याला कृष्णनीती जाणून घेतली पाहिजे. आता भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली मोठी घटना किंवा मोठी क्रांती जर कुठली असेल तर ती म्हणजे कंसवध. आपण सगळ्यांनी सिरियल पाहिली असेल कृष्णाची किंवा माहितीही असेल, पुस्तकही वाचलं असेल की कृष्णाच्या आईवडिलांना साखळदंडाने बांधून ठेवलं होतं आणि मग जसं हिंदी चित्रपटाचा हिरो असतो, आईवडिलांना मारतात किंवा त्याच्यावरती अत्याचार होतो, मग मुलाला कुठेतरी हलवलं जातं किंवा तो बिछडतो वगैरे, हिंदी पिक्चरमध्ये असतं तसं तो बिछडला जातो आणि मग तो पुन्हा येतो आणि बदला घेतो आईवडिलांचा, कंसाला मारतो. इतकी साधी सरळ गोष्ट नाही आहे. त्याच्या आईवडिलांना बांधून ठेवलं होतं किंवा त्याच्या आईवडिलांवरती अत्याचार केला होता म्हणून कृष्णाने प्रतिशोध घेतलेला नाही आहे. कृष्णाने प्रतिशोध का घेतला आहे, कृष्णाने कंसाचा वध का केला आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण यादव संघ जाणून घेतला पाहिजे. आपल्याला असं सांगितलं जातं की ज्या वेळेला यादवी झाली त्यावेळेला यादव संपलेत, असं झालेलं नाही आहे. यादव जर संपले असते तर आज यादव नसते. आजही यादव नावाचे आडनावच सापडतात. महाराष्ट्रामध्ये त्याचा अपभ्रंश आहे, म्हणजे उत्तरेकडून जे महाराष्ट्रात आले ते जाधव आहेत. आपल्याकडे मराठीमध्ये सुद्धा यादव आडनाव सापडतात. त्यामुळे यादवी झाल्यामुळे यादव संपलेले नाही आहेत. यादवांचं गणराज्य म्हणजे कृष्ण ज्या जातीचा होता, यादवांमध्ये सुद्धा ती पोटजात होती, 3 पोटजात होती. कुठल्या पोटजाती होत्या? एक होती अंधक, दुसरी होती वृषणी, दुसरी होती कुक्कुर. या 3 पोटजाती होत्या. या 3 पोटजाती एकत्र आल्या, हे 3 संघ एकत्र आलं आणि त्यांनी एक मोठं संघ निर्माण केलं, त्याला आपण म्हणतो यादव संघ. यादवी जी झालेली आहे ती वृषणी आणि अंधक या जमातींची झालेली आहे, कुक्कुर जमातीची यादवी झालेली नाही आहे. आणि कृष्ण आणि बलराम जे होते ते वृषणी या जमातीचे होते आणि कंस जो होता तो अंधक या जमातीचा होता. एक जात, आपण आजच्या काळातले शब्द वापरू, जात जरी एक असली तरी पोटजात 3 होत्या. कृष्णाची पोटजात कुठली होती? वृषणी होती आणि कंसाची पोटजात कुठली होती? कुक्कुर होती. त्यामुळे ह्या दोघांमध्ये फाईट का झाले? एक गोष्ट आपण अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही जमातीमध्ये आपण जातीवाद वगैरे सोडू, पण प्राचीन काळापासून प्रत्येक जमातीमध्ये आपापसात लढाया झालेल्या आहेत.
स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी. त्यामुळे या 3 जमातींमध्ये सुद्धा आपापसात लढाया होत्या, कोणाचं वर्चस्व राहील यासाठी लढाया होत्या. आणि त्यामुळे जरासंध नावाची मगधची जी शक्ती होती त्या शक्तीला चक्रवर्ती सम्राट व्हायचं होतं. जरासंधाला चक्रवर्ती सम्राट व्हायचं असेल, जसं चाणक्य झाला आहे, प्रभू रामचंद्रांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे, प्रभू रामचंद्रसुद्धा चक्रवर्ती सम्राट आहेत, तशा प्रकारचं चक्रवर्ती सम्राट जरासंधाला व्हायचं होतं. आणि ते करण्यासाठी त्याचा लॉजिक काय होता की डायरेक्ट मोठ्या राज्यांशी लढू शकत नाही. मोठी राज्य कोण होती? पांचाल होती, म्हणजे द्रौपदी ज्या देशाची राणी ते पांचाल, आणि कुरुवंश म्हणजे कौरव पांडव, तिसरं म्हणजे मगध म्हणजे स्वतः जरासंध. हे 3 शक्ती होत्या मोठ्या, त्या एकमेकांशी सहजासहजी युद्ध करू शकत नाही. कारण की सगळ्यांकडे जर म्हणजे आपण दुसऱ्या महायुद्धानंतर जो नाश झाला जगाचा, त्याच्यानंतर लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली की ज्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे त्यांच्याशी युद्ध करायचं नाही, कारण की मी जर अणुबॉम्ब टाकला तर तुम्ही सुद्धा टाकतात. त्यामुळे युद्ध जे होतं ते भयंकर होतं. त्यामुळे जरासंधाचं लॉजिक असं होतं की छोट्या छोट्या राज्यांना जिंकायचं, आपल्या राज्याला जोडायचं आणि आपलं राज्य मोठं करत जायचं. तसं त्यांनी यादवांना जिंकलं. कसं जिंकलं? लढाई केली नाही. ज्या वेळेला भीष्म पहुडले होते, अर्जुनाने बाण मारला होता, त्याला आपण शांतीपर्व म्हणतो. शांतीपर्वामध्ये भीष्म युधिष्ठिराला सांगतात की हे जे गणराज्य असतात त्यांना जर जिंकायचं असेल तर त्यांच्याशी युद्ध करून जिंकता येत नाही, कारण की हे प्राणपणाने लढतात, त्यांच्यासाठी हा जीवन मरणाचा बेत असतो. म्हणून त्यांना जर जिंकायचं असेल तर आपल्याला त्यांच्यात फूट पाडावी लागते. तेच जरासंधाने केलं, डिवाइड अँड रूल. त्यांनी काय केलं, कंसाला आमिष दाखवलं की तुला राजा करतो सबंध यादव संघाचा, तू गणराज्य संपव. आणि कंसाने तेच केलं आहे. उग्रसेन म्हणजे स्वतःच्या वडिलांना तुरुंगात डांबून ठेवलं. कृष्णाचे जे वडील होते म्हणजे जे वृष्णीचे प्रमुख होते त्यांना कैद केलं आहे. कैद म्हणजे तुरुंगात नाही ठेवलं आहे, त्यांना नजर कैदेत ठेवलं आहे. कुठेतरी एका रूममध्ये तुम्ही राहा, या गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही. आजच्या भाषेत आपण त्याला तडीपार असा जो शब्द आहे तो वापरू शकू. तसं सावरकरांना रत्नागिरीमध्ये केलं होतं, नजर कैदेत ठेवलं होतं. तशा प्रकारचं नजर कैदेत ठेवलं आहे. ते का ठेवलं? कारण की हे लोक उठाव करू शकत होते. आणि अशा प्रकारे जरासंधाने यादवांचं गणराज्य संपवलं आणि एकछत्री राज्य निर्माण केलं. आणि म्हणून यादवांचं कंसाशी वैर आहे. यादवांशी वैर का आहे? कारण की इतकी वर्ष ते गणराज्यामध्ये चालत आलेले होते, ते गणराज्य त्यांनी संपवलं. आणि प्रत्येक यादवाला गणराज्य हवं होतं, राजेशाही नको होती. आणि म्हणून श्रीकृष्णाने इतक्या वर्षानंतर बंड केलं आणि कंसाचा वध केला. आता अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कृष्णाने का कंसाचा वध केला? दुसरा कुणीही करू शकत होता, कुणीही कृष्णाला मारू शकत होतं. राजकीय हत्या कुठल्याही शतकामध्ये कुठल्याही दशकामध्ये शक्य आहे. ती राजकीय हत्या करणं खूप सोपं आहे, कंसाला मारणं कठीण नाही आहे. कंसाला जर मारलं असतं तर जरासंधाशी वैर म्हणजे जरासंधाशी लढाई करावी लागणार होती. म्हणून कंसाला मारण्यासाठी इतकी वर्ष वाट पाहण्यात आली आहे. आणि श्रीकृष्णाने कंसाचा वध केला. कंसाचा वध केला म्हणून क्रांती का आहे? कंसाला मारलं म्हणून क्रांती नाही आहे. तर कंसाला मारलं म्हणून जरासंधाला चॅलेंज केलं आहे की तुझ्या राज्याला, एवढ्या मोठ्या राज्याला चॅलेंज देणारी एक शक्ती आता निर्माण झालेली आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली मोठी क्रांती जर कुठली असेल तर पुतना मावशीचा वध नाही, किंवा त्यांनी जे काही बाललीला केल्या त्या नाही, कंसाचा वध आहे. तो यासाठी. आता कंसाचा वध केल्यानंतर, त्याला मारल्यानंतर, त्याची हत्या केल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की जरासंधाला असं वाटलं किंवा त्याला वाटणं स्वाभाविक आहे की एवढूशा राज्याने आपल्या विरुद्ध उठाव केला, त्यामुळे त्याला हरवणं. आपल्याला असं शिकवलं जातं की जरासंधाच्या मुली विधवा झाल्या म्हणून जरासंधाने स्वारा केला. हे एक रिझन आहे, हे एक कारण आहे. पण एका छोट्याशा राज्याने आपल्याला चॅलेंज केलं, हे सगळ्यात मोठं कारण होतं. म्हणून जरासंधाने त्याचे सरदार, त्याचे सेनापती पाठवले. तो स्वतः गेलेला नाही आहे, कारण की राजा स्वतः युद्धामध्ये उतरत नाही. कारण राजा जर मेला किंवा राजाचा जर पराभव झाला तर तो राजाचा आणि राज्याचा पराभव होतो. म्हणून त्याने काय केलं आहे की आपल्या सरदारांना, सेनापतींना पाठवलं आहे. 18 स्वाऱ्या झाल्यात, श्रीकृष्णाने त्या स्वाऱ्या परतवून लावल्यात. हे सगळं करत असताना प्रॉब्लेम असा होता की ज्या राजाच्या नेतृत्वाखाली सतत युद्ध होतं, ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली सतत युद्ध होतं, तो नेता लोकांना नको असतो.
ज्यावेळेला महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध, चर्चिलचा विजय झाला होता, इंग्लंडचा विजय झाला होता, तरीसुद्धा त्याच्यानंतर इलेक्शन झाली तेव्हा चर्चिल हरला आहे आणि ॲटलीचा पक्ष जिंकून आला आहे, कारण त्यांना युद्ध नको आहे, जनतेला युद्ध नको असतं. आणि म्हणून कृष्णाने एक प्लॅनिंग केली. त्यांनी काय केलं की स्थलांतर केलं. त्यांनी ती प्लॅनिंग आपल्या जनतेला सांगितली. स्थलांतर म्हणजे एका राज्याहून दुसरीकडे जाणं. म्हणून ते मथुरेतून द्वारकेत गेले. ती द्वारका कुठली आहे तर इतिहास संशोधक म्हणतात की गुजरातमध्ये जे सौराष्ट्र आहे ती द्वारका आहे. ते द्वारकेत गेले. द्वारकेत गेल्यानंतर त्यांनी एक समृद्ध यादव संघ निर्माण केला आहे. ज्यावेळेला द्वारकेत जायचं होतं त्यावेळेला श्रीकृष्णाने द्वारकेचा अभ्यास केला. म्हणजे यादव संघ जे आहे ते बेसिकली शेती आणि गोपालन करणारे आहेत. त्यामुळे जिथे जायचं तिकडे हे दोन व्यवसाय करायला चांगली जमीन असली पाहिजे, चांगलं वातावरण असलं पाहिजे, ही सुद्धा कृष्णनीती आहे. म्हणजे कंसवध जर कृष्णनीती असेल तर स्थलांतर करणं आणि अशी भूमी निवडणं जिथे आपण समृद्ध होऊ शकू ही सुद्धा कृष्णनीती आहे. तर ते द्वारकेमध्ये स्थलांतरित झाले आणि कृष्णाच्या नेतृत्वाखाली ते इतके प्रचंड झाले की त्यांची सैन्यशक्तीसुद्धा प्रचंड झाली आणि ते भारताला चॅलेंज देऊ शकतील. भारताला म्हणजे उत्तर भारतात जिकडे मोठमोठे राजे महाराजे होते अशा लोकांना चॅलेंज देऊ शकतील अशा प्रकारची शक्ती त्यांची निर्माण झाली होती. आता श्रीकृष्णाच्या आयुष्यातली तिसरी मोठी क्रांती होती ती म्हणजे रुक्मिणीचं स्वयंवर, म्हणजे रुक्मिणीचं हरण. म्हणजे रुक्मिणीला त्याने किडनॅप केलं, ही सुद्धा क्रांती आहे. आपल्याला काय सांगितलं जातं की जगातलं सगळ्यात पहिलं लव्ह लेटर कुठलं असेल, प्रेमपत्र, तर ते रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेलं आहे की माझं जबरदस्ती लग्न लागतं आहे, मला तू घेऊन जा, पळवून जा, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, अशा प्रकारचं. पण एक लॉजिक आहे की त्या काळी फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, त्यामुळे कृष्णाने त्याला कुठेही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नसणार किंवा रुक्मिणीने पाठवलेली नसणार. त्यामुळे कृष्णाचं किंवा रुक्मिणीचं एकमेकांची भेट अशा प्रकारे झाली नव्हती. त्यामुळे प्रेम होतं हा संबंधच येत नाही. हे नंतर ज्या वेळेला लिहिलं गेलं, व्यासांनी असं काही लिहिलेलं नाही आहे, ज्या वेळेला नंतर लिहिलं गेलं कृष्णाचं चरित्र त्यावेळेला या गोष्टी घातलेल्या आहेत. श्रीकृष्णाने रुक्मिणीला का पळवलं याचं कारण असं की तिचं लग्न कुठेतरी शिशुपालाशी होणार होतं. शिशुपाल हा कोण होता? चेदी देशाचा राजा होता. देश म्हणजे राज्य, त्या काळी देश म्हणायचं. चेदी देशाचा राजा होता आणि तो कोण होता तर तो जरासंधाच्या पक्षातला होता, म्हणजे जरासंधाच्या पार्टीतला होता. काँग्रेसच्या पार्टीतले कोण आहेत, भाजपच्या पार्टीतले कोण आहेत, युती पक्ष कोण आहे, तशा प्रकारे तो जरासंधाच्या पार्टीतला होता. ती त्यांची आघाडी होती. आणि जर त्याचं लग्न रुक्मिणीशी झालं असतं तर चेदी देशाचा, म्हणजे ज्या देशाचा राजा शिशुपाल होता त्याचं, आणि विदर्भ राज्याचं, म्हणजे ज्याची ती महाराणी होती रुक्मिणी, त्यांचे संबंध चांगले झाले असते आणि जरासंधाच्या पक्षामध्ये विदर्भ राज्यसुद्धा आलं असतं. ते कृष्णाला होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्याने रुक्मिणीला पळवलं. ते जर झालं असतं तर काय झालं असतं, अजून एक आघाडी झाली असती, अजून एक पक्ष जोडला गेला असता. आणि असं झालं असतं तर कृष्णाला जे हवं होतं ते कृष्णाला झालं नसतं आणि त्याचं जे गणराज्य होतं त्याला मोठं चॅलेंज निर्माण झालं असतं. म्हणून त्याने रुक्मिणीला पळवलं. आता लोक असं टीका करतात की बाईला पळवणं किंवा मुलीला पळवणं हे वाईट असतं. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजचे जे नियम आहेत ते त्या काळी लादू शकत नाही. प्रेमविवाह, ज्याला आपण आज प्रेमविवाह म्हणतो, त्याला पूर्वी गांधर्व विवाह म्हणायचं आहे. आणि श्रीकृष्णाने जे रुक्मिणीला पळवलं आहे त्याला राक्षस विवाह म्हणतात. एखाद्या राजाने एखाद्या राजकन्येला पळवलं, मुलीला पळवलं, त्याच्यानंतर लग्न केलं तिच्याशी, तर समाज त्यांना मान्यता द्यायचं, ओके मॅरेज सक्सेसफुल, अशा प्रकारे. त्यामुळे तिला पळवलं. आजच्या दृष्टिकोनातून जर ते काही चुकीचं असेल त्या काळामध्ये तेच योग्यच होतं. ते श्रीकृष्णाने केलं. श्रीकृष्णाने तिसरी मोठी क्रांती केली होती. आता काय होणार होतं की कृष्णाचे डोळे अखिल भारतीय राजकारणाकडे लागले होते. भारतामध्ये काय काय होतं आहे याकडे कृष्णाचे डोळे लागले होते. कारण की त्याला आता भारतामध्ये उत्तरेमध्ये जिथे सगळ्यात मोठी शक्ती आहे त्या शक्तीकडे त्याला एंटर करायचं होतं. अशा प्रकारे जर आपण कृष्ण समजून घेतलं तर किती वेगळं आहे बघा. जर आपण कृष्णाला एकाएकी पटकन चटकन देव म्हणून टाकलं तर देव काही करू शकतो. जादू केली, आपण नाही करू शकत. कृष्ण काही करू शकतो. हा अंतर निर्माण होतो. पण ज्या वेळेला आपण त्याला माणूस म्हणून समजू लागतो त्यावेळेला तो आपल्यातलाच वाटतो, म्हणजे तो तुमच्यातलाच वाटतो, तो माझ्यासारखा वाटतो, तो तुमच्यासारखा वाटतो, मागे जे ज्येष्ठ बसले त्यांच्यासारखा वाटतो. म्हणून कृष्णाला माणूस म्हणून समजून घेतलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांना सुद्धा माणूस म्हणून समजून घेतलं पाहिजे. ते माणूस म्हणून किती ग्रेट होते तसं कृष्णालाही तशाच प्रकारे समजून घेतलं पाहिजे.
कृष्णाबद्दल अजून एक सांगितलं जातं ते म्हणजे असं की त्याची रासक्रीडा, त्याने गोपिकांसोबत डान्स केला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कृष्ण ज्या वेळेला गोकुळात होता त्यावेळेला त्याचं वय काय असेल. भक्ती करता करता विकृती कशी निर्माण झाली. आज अनेक पुरोगामी विचारांचे जे लोक आहेत त्या रासक्रीडेचा आधार घेऊन श्रीकृष्णाला जेवढ्या शिव्या घालता येतील तेवढ्या शिव्या घालतात. भक्ती करता करता विकृती निर्माण होते. एखाद्या माणसाची पराकोटीची स्तुती केली, जो माणूस आवडतो, त्यावेळेला त्या स्तुतीतून कुठेतरी चांगलं न निघता वाईट निघतं. तशी ही रासक्रीडेचा प्रकार झालेला. श्रीकृष्णाचं वय त्यावेळेला 8 वर्षांचं असेल आणि वारळी नृत्य जर आपण पाहिलं ते बेसिकली समूह नृत्य असतं आजच्या काळातलं. त्या काळीसुद्धा समूह नृत्य असेल, त्या काळीसुद्धा श्रीकृष्णांनी अनेक समूह नृत्यांमध्ये सहभाग घेतला असेल. भक्तीपोटी आपण काय केलं की समूह नृत्यामधले इतर पुरुष आपण काढून टाकले जादूने आणि बाकी सगळ्या बायका ठेवल्या, फक्त कृष्ण ठेवला. त्याचा फायदा नाही झाला. कृष्णाच्या चरित्रामध्ये आदर्श निर्माण व्हायच्या आधी कुठेतरी विकृती निर्माण झाली. गोपिकांना त्यांचे संसार होते, त्यांची मुलंबाळी होती, त्यांच्या नवऱ्याला ऑब्जेक्शन नव्हतं का प्रेमप्रकरणं करायला. त्यामुळे ह्या प्रकारे आपण कृष्ण चरित्र समजून घेतलं तर कुठेतरी विकृती, कुठेतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतील. आपण हे सांगताना काय करतो, गोपिकांचं उदाहरण देतो, पण श्रीकृष्णाची साम्राज्याची किंवा जे काही त्याला चांगलं स्थापन करायचं आहे, त्याला जे काही धर्मसंस्थापना करायची ती आपण महत्त्वाकांक्षा त्याची लक्षात घेत नाही. बॅरिस्टर असफ अली सावरकरांचे मित्र होते लंडनमधले, ते काय म्हणतात, ते म्हणतात सावरकरांविषयी त्यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारच्या टीका झाल्या. बॅरिस्टर असफ अली म्हणतात की इफ ॲट ऑल देर वॉज एनी स्वीट हार्ट इन हिज लाईफ दॅट वॉज हिज मदरलँड ओनली. ते म्हणतात की सावरकर दिसायला चिकणे होते, सुंदर होते, ते चांगले वक्ते होते, ते चांगले भाषण द्यायचे, ते चांगले दिसायचे, ते लढायचे, ते फायटिंग करायचे, ते चांगले लिहायचे, ते चांगले कविता करायचे. असा एक जरी गुण कुठल्याही पुरुषामध्ये असेल तर स्त्री त्याच्यावरती फिदा होते. पण हे सगळे गुण त्याच्यामध्ये होते, सावरकरांमध्ये होते. पण सावरकरांना काय हवं होतं, बॅरिस्टर असफ अली म्हणतात की इफ ॲट ऑल देर वॉज एनी स्वीट हार्ट इन हिज लाईफ दॅट वॉज हिज मदरलँड ओनली. म्हणजे त्यांच्या आयुष्यात जर कोणी प्रिय स्त्री असेल तर ती त्यांची मातृभूमी होती, त्यांचं नव्हतं लक्ष. तसंच श्रीकृष्णाचं होतं. तो जो झपाटला होता ते भारतामध्ये कुठेतरी धर्माचं राज्य निर्माण व्हावं, अधर्माचं राज्य नष्ट व्हावं, अशा प्रकारेने झपाटला होता. अशा प्रकाराने श्रीकृष्ण चरित्र आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. नरकासुरवध आपल्याला माहिती आहे, 18,000 बायका केल्या श्रीकृष्णाने. नरकासुर हा राजा असू शकत नाही, कारण की 18 इतक्या बायकांना कैद करण्याचं कारण एकतर सगळ्यात मोठं कारण म्हणजे वेश्या व्यवसाय असू शकतं. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, त्याला पराभव केलं आणि त्या सगळ्या स्त्रियांना सोडवलं. काही स्त्रियांची त्यांनी स्वतः लग्न केलं असेल, कारण की त्यावेळेला अनेक लग्न करण्याची प्रथा होती. यादव संघातल्या काही पुरुषांना, जे अविवाहित पुरुष होते बेसिकली, त्यांना आव्हान केलं असेल की या स्त्रियांशी लग्न करा. आजही ज्या वेळेला सैनिक मरतात त्यावेळेला आपल्याकडे आव्हान केलं जातं की यांच्या ज्या विधवा आहेत त्यांच्याशी लग्न करा, एकटे कसे राहतील. ज्यावेळेला बांगलादेशचं युद्ध सुरू होतं, बांगलादेश स्वतंत्र होणार होता, त्यावेळेला प्रचंड अत्याचार झाले. बांगलादेशच्या एका महत्त्वाच्या नेत्यांनी लोकांना आव्हान केले बांगलादेशींना की या सगळ्या स्त्रियांना ज्यांच्यावरती बलात्कार झाले त्यांना स्वीकारा. तेच श्रीकृष्णाने केलं. याचा अर्थ श्रीकृष्णाने काय केलं, त्या स्त्रियांचं पुनर्वसन केलं. आपण काय म्हणतो 18,000 बायका केल्या. श्रीकृष्णाने त्यांना मार्गी लावलं, कारण की त्या जर तशाच्या तशा घरी गेल्या असतात तर त्यांना कोणीही स्वीकारलं नसतं. म्हणून श्रीकृष्णाच्या चरित्र अशा प्रकारे आपण अभ्यासलं पाहिजे. आता काय झालं होतं, कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं होतं, कंसवध केला होता, स्थलांतर केलं होतं, रुक्मिणी हरण केलं होतं. आता यादव प्रचंड समृद्ध झाले होते. त्यांचं लक्ष आता यादवांचं भारताकडे म्हणजे अखंड भारताकडे लागलं होतं. याच्या आधी महाभारतामध्ये बरेच प्रसंग घडून गेले. ते म्हणजे कौरव पांडवांचा जन्म, भीष्माला विष देण्याचा प्रयोग, लाक्षागृहात पांडवांना मारण्याचा कट, हे या सगळ्या घटना घडून गेलेल्या आहेत. आता व्यासांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये कृष्ण कुठे येतो तर तो द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला येतो. याआधी कृष्णाचा उल्लेखसुद्धा नाही आहे व्यासांच्या महाभारतात. पांडवांनी हिडिंब वध केला, त्याच्यानंतर ते
पांचाल प्रदेशात त्यांनी एंटर केलं. लाक्षागृहात त्यांना मारण्याचा कट केला होता कौरवांनी. ते तिथून वाचले आणि अज्ञातवासात गेले. कारण ते जर पांडव जर जिवंत असं जर त्यांना कळलं असतं कौरवांना तर पुन्हा त्यांना मारून टाकलं असतं. म्हणून ते अज्ञातवासात गेले आणि पांचालांच्या राजधानीत प्रवेश केला. त्यांनी ती गोष्ट तुम्हाला माहिती असेल, वरती मासा असतो, खाली पाणी असतं आणि त्याला बघून त्यांनी बाण मारला. असं ते अर्जुनाने केलं. पण त्याच्या डीपमध्ये नको जाऊया. ते अर्जुनाने केलं. तो ब्राह्मण वेशात होता म्हणून तिथल्या सगळ्या राजांनी त्याचा विरोध केला आहे की ब्राह्मणांचं आणि क्षत्रियाचं लग्न होऊ शकत नाही. पण त्यावेळेला एक माणूस तिथे बसला होता. 2 माणसं होती, पण एका माणसाने अर्जुनाला सपोर्ट केलं. बाकी सगळे अर्जुनाला विरोध केला होता. त्या माणसाचं नाव सपोर्ट करणार म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम तिथे बसले होते. त्यांनासुद्धा इन्व्हिटेशन होतं त्याचं. ते काही द्रौपदीशी लग्न करायला गेले नव्हते, पण एक सन्माननीय पाहुणे वगैरे म्हणून गेले होते. त्यावेळेला ज्यावेळेला पांडवांनी प्रवेश केला आहे, 5 पांडवांनी ब्राह्मण वेशात आहे, त्यावेळेला कृष्ण म्हणतोय, दादा हा बघ युधिष्ठिर, दादा हा बघ अर्जुन, तो दिसतोय ना, तो नकुल आहे. त्यावेळेला अचूक वर्णन करतोय. विचार करा, त्यावेळेला फोटो सिस्टम नव्हती, काही नव्हतं. कृष्णाचा अभ्यास किती असेल भारताविषयीचा, त्याला वर्णनं त्यांनी ऐकली असतील, त्यांचं युद्धाचं कौशल्य ऐकले असेल, त्याच्या वर्णन तो सांगतोय की दादा हा अर्जुन आहे, दादा हा युधिष्ठिर आहे. हे कसं कृष्णाला कळलं असेल? ही कृष्णनीती. अनेक राजांनी त्यांना विरोध केला त्या सभेमध्ये आणि अर्जुन आणि भीमांनी त्या सगळ्यांना गारद केलं आणि ते पळालेत. त्याच्या पाठोपाठ कृष्ण आणि बलराम गेलेत. त्यांच्या कुटीमध्ये पोहोचले आणि त्यांनी कुंतीला नमस्कार केला. नमस्कार करताना कृष्णाने स्वतःची ओळख करून दिली की तू माझी आत्या आहेस, तुम्ही माझा भावंड आहात. ही पहिली भेट पांडव आणि कृष्णाची. आणि त्याच्यानंतर मात्र कृष्णाने त्यांची साथ कधीही सोडली नाही. अगदी मरेपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. आता काय झालं होतं, जसं मी म्हटलं की राजकारण काय आहे. द्रौपदी सुंदर होती म्हणून त्यांनी तिच्याशी लग्न केलं का? नाही. पांडव हे दळीदिरी झाले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ताकद नव्हती, शक्ती नव्हती. त्यांना त्यांचं राज्य हवं होतं. राज्य जर हवं असेल तर एक मोठी शक्ती हवी होती त्यांना. म्हणून त्याने द्रौपदीला पणात जिंकलेला आहे, जेणेकरून पांचाल ही जी शक्ती आहे मोठी, मगाशी मी 3 शक्ती सांगितली, मगध, कुरु म्हणजे कौरव पांडव जे आहेत आणि पांचाल, ती पांचाल मोठी शक्ती आता त्यांच्यासोबत झाली होती. कारण की हे जावई झाले होते 5 जण. आणि पांचालांना सुद्धा साम्राज्य लालसा होती, कारण की कुरूंनी त्यांचा जो उत्तर पांचाल प्रदेश होता तो कॅप्चर केला होता, घेतला होता. आपला जो पाकिस्तानने घेतला आहे काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर जसं बनतो तसं कुरुव्याप्त पांचाल त्याकडे घेतला होता, तो त्यांना हवा होता. आणि म्हणून आता काय झालं होतं की कृष्णाने सुद्धा पांडवांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळेला 3 शक्ती एकत्र आल्या होत्या. महाभारतामध्ये पहिल्यांदा 3 मोठ्या शक्ती, यादव, पांचाल आणि पांडव. पांडव दळीत होते कारण की त्यांच्याकडे स्वतःच्या पराक्रमाशिवाय दुसरं काहीच नव्हतं, सैन्य नव्हतं, काही नव्हतं. पण तरीसुद्धा त्यांचा पराक्रम, त्यांचा प्रभाव प्रचंड होता. या 3 शक्ती एकत्र आल्या. या लोकांनी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली, हस्तिनापूरला निरोप पाठवला की आमचं राज्य आमच्या स्वाधीन करा, नाहीतर. या नाहीतरमध्येच सगळं काही दडलं आहे. आमचं राज्य आमच्या स्वाधीन करा, नाहीतर युद्धाला सामोरे जा. श्रीकृष्ण तिथून हल्लेला नाही आहे, द्वारकेमध्ये गेलेला नाही. श्रीकृष्ण त्या सगळ्याकडे पाहतोय. त्याचं कारण की साम्राज्याचा निरोप पाठवला तर घात होऊ शकतो, पांडवांना मारून टाकलं जाऊ शकतो जर ते हस्तिनापुरात गेले. म्हणून श्रीकृष्ण कुठेही गेलेला नाही आहे. पण भीष्मसुद्धा तेवढेच इंटलेक्च्युअल होते, त्या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ होते. त्यांनी काय केलं की विदुरासोबत तो निरोप पाठवला आहे, जेणेकरून विदुर हा पांडवांचं हित जाणणारा होता. तो पांडवांना दगा देऊ शकत नव्हता. म्हणून युधिष्ठिराकडून निरोप पाठवला आणि फाळणी झाली. पांडवांच्या वाटेला एक छोटंसं खेडं आलं, खांडणवन. त्याला आपण इंद्रप्रस्थ म्हणतो. त्यानंतर त्यांनी ते खांडणवन जाळून टाकलं अर्जुन आणि श्रीकृष्णाने मिळून अख्खं. त्याच्यानंतर तिथे इंद्रप्रस्थ राजधानी स्थापन केली. त्याच्यानंतर काय झालं तर राजसूय यज्ञ करायचं होतं. राजसूय यज्ञ कशाला की पुन्हा तेच साम्राज्य लालसा जी जरासंधाला आहे ती पांडवांना होती. राजसूय यज्ञ म्हणजे काय, एक राज्य कॅप्चर करायचं स्वतःचं आणि स्वतःला जोडायची, म्हणजे युती करायची प्रत्येक राज्यासोबत. ते राजसूय यज्ञ करायचं होतं. त्यावेळेला सगळ्यांना जबाबदारी देण्यात आली प्रत्येकाला. कृष्णाला विचारलं की तू काय करू शकतो रे राजसूय यज्ञामध्ये. कृष्णाने काय म्हटलं की जे जे पाहुणे येतील त्या यज्ञामध्ये मी त्यांचं पाय धुईल. इतकं छोटं काम श्रीकृष्ण स्वीकारतो. आपल्याला एक कुठे केर जरी मारायला सांगितलं कचरा तरी आपल्याला किती लाज वाटते.
जे जेवून जातात, आपण खरकटं उचलतो तरी आपल्याला लाज वाटते. आपण कोणीही नसतो, पण कृष्ण किती आहे? कृष्णाने आयुष्यात हे राजसीय यज्ञ म्हणजे पाहुण्यांचे पाय धुण्याआधी श्रीकृष्णाने प्रचंड पराक्रम केलेले आहेत. एक सर्वसामान्य गवळी गायी पाळणारा ते एक यादवांचा प्रमुख असा पराक्रम केलेला आहे त्यांनी, तरीसुद्धा ते काम तो स्वीकारतो. म्हणून हीच कृष्णनीती आहे. छोटं काम आपण काय करतो, मोठं काम घेतो आणि आपल्याला वाटतं आपण कधी मोठं केलं, पण कृष्ण काय करतो, छोटंसं काम घेतो आणि ते मोठं करतो. जसं गाडगे महाराजांनी काय केलं, आयुष्यामध्ये कीर्तन केलं आणि झाडू मारली. ते काम इतकं दिव्य झालं. आज आपण स्वच्छता अभियान वगैरे म्हणतो, पण ते गाडगे महाराजांनी केलेलं आहे. छोटं काम अजरामर केलं, जगामध्ये त्यांचं नाव झालं. ज्यावेळेला युद्ध झालं कुरुक्षेत्रावरचं, त्यावेळेला त्यांनी कुठलं काम स्वीकारलं, तो सारथी झाला आहे अर्जुनाचा सारथी झाला. म्हणजे ते किती खालचं काम होतं मी तुम्हाला सांगतो. एक तर सारथी म्हणजे काही महत्त्वाचं पद नव्हतंच. ते जो योद्धा असतो तो वरती बसतो, म्हणजे तुम्हाला ते चित्र असेल कुरुक्षेत्रातलं, योद्धा वरती बसतो आणि सारथी त्याच्या पायाखाली बसतो. इतकं बरं. श्रीकृष्ण हा त्याच्यापेक्षा पराक्रमी आहे कुठेतरी. अर्जुन हा राजा नाहीच आहे, ते दरिद्री झालेत, त्यांचं राज्य हिसकावून घेतलं आहे. वयाने तो कुठेतरी 4-5 वर्षांनी अर्जुनापेक्षा मोठा आहे, तरीसुद्धा ते हे पद घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला युद्धामध्ये त्यांना डायरेक्शन सांगायचं असतं योद्ध्याला, सारथीला, की इथे रथ वळव तिथे रथ वळव, तो काय सांगत बसत नाही. राईट लेफ्ट स्ट्रेट बॅक असं नाही सांगत बसत. तो जो आपला पाय आहे तो सारथीच्या कमरेला टच करतो. हे हा अंगठा जर टच केला म्हणजे हे इकडचं तर इकडे वळायचं आहे, मधलं टच केलं तर पाठी वळायचं आहे, असं केलं की यू टर्न घ्यायचं आहे, असं केलं की राईट वळायचं आहे. म्हणजे अर्जुन सारखा त्याला लात मारतो, तरीसुद्धा श्रीकृष्णाने सारथी पद घेतलेलं आहे. त्यामुळे इतकं छोटंसं काम, याचा प्रभाव असा झाला की विवेकानंद ज्या वेळेला, म्हणजे आपण सगळ्यांना प्रॉब्लेम असतो, म्हणजे आपण पाहुणे येतात आपल्या घरी, त्यावेळेला आपल्याला सगळ्यात वाईट प्रश्न विचारतात तो म्हणजे काय रे, किती मार्क पडले. आपल्याला मिळाले असतात कुठेतरी 40-50, 60 वगैरे, आणि त्यांच्या मुलांना मिळाले असतात 90, आपला कुठेतरी पचका होतो. हे सगळं असतं. आणि त्या काळी व्हायचं. विवेकानंदांना विचारलं किती मार्क्स मिळाले बघा, की विवेकानंद हुशार होते, मध्ये 60-70% मिळायचे त्यांना विचारलं की तुला मोठं होऊन काय व्हायचं रे. लहान होते विवेकानंद. तर त्या काळी ना टांगेवाला होता, गाड्या नव्हत्या, टांगेवाला होता. तर टांगेवाला कसा असा घोड्यावरती बसायचा, असं जायचं आणि ऐटीत त्यांना खूप अप्रूप वाटायचं, मजा यायची. ते म्हणाले की मला टांगेवाला व्हायचं. तर सगळे हसायला लागले आणि मला काय तुझ्या मुलाला टांगेवाला व्हायचं आहे. तर त्याचे वडील इतके चांगले, वडील म्हणाले की तुला टांगेवाला व्हायचं आहे ना. हो. त्यांनी कृष्णाचं आणि अर्जुनाचं चित्र दाखवलं की तुला टांगेवाला व्हायचं तर कृष्णासारखा टांगेवाला सारथी हो. तर या सारथीला इतकं महत्त्व झालं आहे की वडिलांनासुद्धा मुलांवरती संस्कार करण्यासाठी हे सांगावं लागतं. ही कृष्णनीती आहे. आता काय झालं, राजसूय यज्ञ पार पडलं. त्यावेळेला पांडवांनी निर्णय घेतला की अग्रपूजेचा जो मान आहे तो कृष्णाला द्यायचा. त्याला विरोध शिशुपालाने केला. आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते ती अशी, कृष्ण आणि शिशुपाल हा रिलेटिव्स होतेच, पण कथा अशी सांगितली जाते की शिशुपालाचे 100 अपराध भरले आणि मग कृष्णाने मारलं त्याला. हे इतकं साधं सरळ घडलेलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे कृष्णनीती काय आहे की तो एक अपराध झाला की डिष्ट्या, ही कृष्णनीती आहे. तो शत्रूला जिवंत सोडत नाही. 26/11 ज्या वेळेला झालं, कसाब ज्या वेळेला मुंबईवरती चालून आला, त्यावेळेला आपण पाकिस्तानला पुरावे देत राहिलो. असं कृष्ण पुरावे देत नाही. तू हल्ला केला, तुला खल्लास का. इतकं त्याचं सॉलिड आहे, इतकं त्याचं भन्नाट आहे. मग तो 100 अपराध होऊ देणार नाही. शिशुपालाचे 100 अपराध भरले म्हणून कृष्णाने त्याला मारलेला नाही. कृष्णाने का मारलं, पहिली गोष्ट म्हणजे तो जरासंधाच्या पक्षातला होता. त्यावेळी काय झालं, कृष्णाने मारण्याचं कारण की शिशुपालाने त्याला विरोध केला. कृष्णाला जितक्या शिव्या देता येतील तितक्या शिव्या दिल्या. शिव्या कशा प्रकारे की कृष्ण हा राजा नव्हता, त्याची लायकी काढली, हा गोपाळ आहे, हा धनगर आहे, जे काही बोलता येतील एवढं काढलं. कारण कृष्ण नव्हताच राजा कुठल्याही राजाचा. जितकी हे करायचं तेव्हा काढा. भीष्म त्यावेळेला उभे राहिले. भीष्म म्हणाले की जर कृष्णाला अग्रपूजेचा मान द्यायचा असेल तर माझी परवानगी आहे, मी सपोर्ट करतो याला, आणि जर कोणी विरोध करायचा असेल तर त्यांनी माझ्यासमोर यावं. शिशुपालाला हे कळलं नाही की भीष्म सारखे महापुरुष त्याला चॅलेंज देता येईल. शिशुपाल सारखा शिव्याच घरात राहिला. तो पांडवांना म्हणाला आहे की पांडव तुम्ही मध्ये येऊ नका, माझं आणि तुमची दुश्मनी नाही आहे, माझी श्रीकृष्णाची दुश्मनी आहे.
आम्ही दोघं बघून घेऊ काय घ्यायचं आहे. पण भीष्म स्वतः म्हणतात, भीष्मांना केवढं मान होतं त्यावेळेला हे सुद्धा शिशुपालाला कळलं नाही. शिशुपालाने श्रीकृष्णाला म्हटलं आहे, हिंमत असेल तर समोर ये. असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र काढलं आणि त्याचं डोकं छाटलं, मुंडकं छाटलं. संधीसुद्धा दिली नाही, जानसुद्धा दिलेली नाही आहे. म्हणजे हिंमत असेल तर माझ्या समोर ये असं म्हटलं, हा आलो मी समोर, असंही कृष्णाने म्हटलेलं नाही आहे. एका क्षणाचाही विलंब कृष्णाने केलं नाही आणि डायरेक्ट मारून टाकलं. ही कृष्ण नीती आहे. डायरेक्ट मारण्याचं कारण म्हणजे त्याला युद्ध होऊ द्यायचं नव्हतं. कारण की युद्ध जर झालं तर पुन्हा सैनिक मरणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक गोष्ट नोटीस केली होती की भीष्मांनी परवानगी दिली होती, त्यामुळे आपल्याला त्याला मारायला त्याची हत्या करायला आपल्याला कुठेतरी लायसन्स मिळालं होतं. आणि शिशुपालाला तसंही त्याला मारायचं होतं कारण की तो जरासंधाच्या पक्षातला होता. 100 अपराध भरलेत म्हणून वध केलेला नाही आहे, तर यासाठी वध केलेला आहे. आता इथे काय झालं, प्रॉब्लेम असा झाला की काही वेळेला आपले गणितं चुकतात राजकारण्यांचे. ज्यावेळेला कृष्ण इथे आला होता राजसूय यज्ञ करायला, त्यावेळेला त्यांनी यादव सेना घेऊन आला होता. यादव सेना 2 गोष्टीसाठी घेऊन आला होता. एक म्हणजे यादव किती बलाढ्य झालेत हे अख्ख्या भारताला दाखवायचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर युद्ध झालं तिथे तर काय करावं, आपली सेना असली बरी. पण ते करत असताना शाल्वने द्वारकेवरती आक्रमण केलं. शाल्व हा शिशुपालाचा कुठेतरी सावत्र किंवा लांबचा काका मामाचा भाऊ होता. म्हणजे हे शिशुपालाचं कुठेतरी पूर्वनियोजित डाव असू शकतो की मी गरज पडली की श्रीकृष्णाला चॅलेंज देणार, जमलंच तर कृष्णाला मारून टाकणार आणि त्याच वेळेला तू कृष्णाच्या राज्यावरती आक्रमण करायचं आणि यादवांना हरवायचं. पण झालं उलटं होतं, कृष्णाने शिशुपालाला मारलं होतं. श्रीकृष्णाचा अंदाज चुकला होता, त्याला शाल्व आक्रमण करेल असं वाटलं नव्हतं, तरीसुद्धा त्याने शांत डोक्याने काम घेतलं आहे. आपल्याकडे पुलवामामध्ये जेव्हा अटॅक झाला, सैनिकांना मारून टाकण्यात आलं, खूप टीका झाली सरकारवरती, पण आपल्या नेतृत्वाने किंवा सरकारने काय केलं, शांत डोक्याने काम घेतलं आणि सर्जिकल स्ट्राईक केलं, एअर स्ट्राईक केलं. पाकिस्तानला कळूही दिलं नाही. तशा प्रकारे तो शांत डोक्याने गेला, द्वारकेमध्ये गेला, शाल्वाला मारून टाकलं, पुन्हा पराभव नाही केला, मारून टाकलं. तो आपल्या शत्रूला जिवंत सोडत नाही, हे त्याचं तत्व, ही त्याची कृष्णनीती. त्याने त्याला मारून टाकलं आहे. आता काय झालं होतं की कंसवध ते शाल्ववध हे सगळं राजकारण चालून आलं होतं, व्यवस्थित चालून झालं होतं. पुढे गडबड झाली. ती गडबड म्हणजे द्यूत, तो जो जुगार होता. मला माहिती आहे द्रौपदीचं वस्त्रधारण झालं. ही वाईट घटना तिथे घडली आणि पांडवांना पुन्हा आपलं राज्य गमवावं लागलं. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. कृष्णाने पांडवांना अक्षरशः त्या काळच्या ज्या काही चांगल्या शिव्या असतील त्या घातलेल्या आहेत की तुमची लायकी नाही आहे साम्राज्य हे करायची, की तुमची लायकी फक्त वनामध्ये फिरण्याची आहे, तुमच्या चुकीमुळे तुम्हाला वनामध्ये फिरावं लागतं आहे. हे कृष्ण त्यांना झापलं आहे. युधिष्ठिराला त्याला सुनावलं आहे की दादा हे तू असं कसं वागू शकतो. कारण द्यूतामध्ये युधिष्ठिर स्वतः द्यूत खेळत होता आणि समोर शकुनी मामा होता जो द्यूतामध्ये एक्सपर्ट होता. त्या काळी तो बोलू शकत होता की दुर्योधन तू खेळ तर मी खेळीन, किंवा तो स्वतः जो एक्सपर्ट असतो द्यूतामध्ये तो त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट म्हणून खेळू शकत होता. कारण की त्या काळी पद्धत होती की राजा स्वतः जुगार नाही खेळायचे, ते असे सिंहासनामध्ये बसायचे, खाली द्यूत खेळणारे बसायचे. त्या काळचं ते एंटरटेनमेंट होतं ना, TV नव्हती, काही नव्हतं, तर मग ते आनंद घ्यायचे. तसंही त्यांनी नाही केलं, म्हणून कृष्णाने त्याला बोल लावलं. त्याच्यानंतर झालं काय, युद्ध करायचं होतं. पांचाल आणि यादवांनी ठरवलं की आपल्याला आता राज्य हवं आहे. त्यांनी साम्राज्य वाटणीचा निरोप पुन्हा पाठवला हस्तिनापुराला साम्राज्य वाटणीचा निरोप पाठवला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, पांडवांकडून सांगण्यात आलं की आम्ही सगळ्या अटी पूर्ण केल्यात, आम्ही 12 वर्ष वनवास भोगलेला आहे, 1 वर्ष अज्ञातवास भोगलेला आहे, त्यामुळे आमचं राज्य आम्हाला परत कर. दुर्योधन म्हणाला नाही, जमिनीचा एक तुकडासुद्धा देणार नाही, भीक म्हणून सुद्धा देणार नाही, जा काय करायचं करत. त्याचं कारण देताना त्यांनी असं सांगितलं आहे की मला सौर कालगणना मान्य, चंद्र कालगणना मान्य नाही आहे. आणि पांडवांनी जो काही अट पूर्ण केल्या होत्या ते चंद्र कालगणनेनुसार. कृष्ण म्हणाला की असं काही कुठे पहिलं अट वगैरे टाकली नव्हती, कुठे ॲग्रीमेंट बनवला नव्हता. पण दुर्योधन अडला होता की नाही, जे करायचे ते करा. मग याच्यानंतर काय केलं की शेवटची शिष्टाईची बोलणी करायला जायचं होतं हस्तिनापुरात. त्यावेळेला कृष्ण म्हणाला की मी जातो स्वतः, मग तो जे होईल तो होईल. पण तो युधिष्ठिराला म्हणाला की माझ्यासमोर द्रौपदीचे मोकळे केस आहेत, तिचे मोकळे केस
नजरेसमोर ठेवून मी शिष्टाईची बोलणी करायला जातो आहे. त्यावेळेला कृष्ण कुरुसभेमध्ये आला आहे. त्याच्या आधी तो हस्तिनापुरात आला आहे आणि त्याला जेवणाचं इन्व्हिटेशन देण्यात आलं आहे. कोणी दिलं? सगळ्यात आधी जेवणाचं इन्व्हिटेशन दिलं दुर्योधनांनी दिलं. दुर्योधनाचं इन्व्हिटेशन त्यांनी नाकारलं जेवणाचं. तो म्हणाला की 2 कारणासाठी माणूस दुसऱ्यांकडे जेवतो. एक म्हणजे प्रेम, मैत्री, आणि दुसरं म्हणजे दरिद्री. मी दरिद्री नाही आहे, मी भिकारी नाही, आणि माझं तुझ्यावरती प्रेम किंवा मग तू माझा मित्रही नाही, त्यामुळे मला तुझ्याकडे जेवायचं नाही, जा. भीष्मांनी त्यांना सांगितलं की ये जेवायला. द्रोणांनी सांगितलं, कृपाचार्यांनी सांगितलं, मग त्यांनी त्यांच्या तोंडावरती सांगितलं. हे केवढे मोठे महापुरुष होते. श्रीकृष्ण त्यांच्या मनाने खूप लहान होता, 2 पिढीचं अंतर आहे. तो त्यांच्या तोंडावरती म्हणतोय की तुमचे हात पापाने मळलेले आहेत, आणि मी जर हस्तिनापुरामध्ये या कुरु नगरीमध्ये जर कोणाकडे जेवू शकत असेल तर तो म्हणजे महात्मा विदुर. तो विदुराकडे राहायला आहे, जेवला, आणि कुरुसभेमध्ये दुसऱ्या दिवशी आला आहे. कुरुसभेमध्ये त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं, काय सांगितलं की पांडवांचं राज्य पांडवांना द्या. त्यांनी सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहे. तो म्हातारा जाम लबाड होतो. तो म्हणतो की अरे नाही रे, मुलं माझे ऐकत नाहीत. एक तर मी आंधळा आहे, मी म्हातारा झालो आहे, माझं कोणीच ऐकत नाही, माझ्याकडे बळही नाही आहे. कृष्ण त्याला थंडकावून म्हणतो की तुझ्याकडे बळ नाही ना, बळ मी देतो, अटक कर दुर्योधनला. इतकं कुरुसभेमध्ये तो म्हणतोय. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांना टेन्शन आलं. असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाने तिथे आपलं विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे, जो आपण फोटो पाहतो विश्वरूप दर्शनाचा. त्याने विश्वरूप दर्शन दाखवलं की नाही दाखवलं या डीपमध्ये जाण्याऐवजी कृष्णाने स्वतःचा प्रभाव पाडला. तो प्रभाव कसा पाडला की कर्ण आणि दुर्योधनाने त्याला अटक करण्याचा कट रचला. अटक करण्याचा कट रचला की त्याला अटक करायचं आणि डांबून द्यायचं. त्यावेळेला श्रीकृष्ण ती बातमी पहिली सात्यकीला कळली. सात्यकी कोण होता? यादव होता, जो पांडवांसोबत लढणार होता. कृष्ण आणि सात्यकी हे 2 यादव पांडवांसोबत होते. कृष्ण स्वतः लढत नव्हता, सात्यकी स्वतः लढणार होता. अजून एक यादव होता जो कौरवांसोबत लढला, तो म्हणजे कृतवर्मा. जी यादवी झाली आहे अंधक आणि वृष्णी, त्यातला प्रमुख कृतवर्मा जो कौरवांसोबत लढलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला अटक करण्याचा डाव रचला गेला. त्यावेळेला कृष्ण म्हणतो की तुम्ही मला अटक करणार, या मला अटक करायला, मला अरेस्ट करायला या. तुम्ही मला अरेस्ट करता की मी तुम्हाला अरेस्ट करतो, हे बघा. असं म्हटल्याबरोबर सगळे घाबरलेले आहेत. ते का घाबरलेत? याला विश्वरूप दर्शन म्हणतात. पण पॉलिटिकली जर आपण समजून घेतलं ते का घाबरलेत? कुरुसभेमध्ये यादवांचं प्राबल्य होतं, मेजॉरिटी होती. याचं कारण सात्यकीचे सैन्य तिकडे होते, कृतवर्माचं सैन्य कुरुसभेमध्ये बाहेर होतं. त्यामुळे कृष्णाला अटक झालेली नाही आहे. हेच आहे विश्वरूप दर्शन. ते कशा प्रकारे आहे की जरी कृतवर्मा आणि कृष्णाचं बिनसलं असेल कुठेतरी आपापसात, तरीसुद्धा कोण्यातरी कौरवांनी त्याला अटक करावं, त्याला मारावं असं कृतवर्माला वाटणार नाही. कृतवर्मा बोलेल की यादवी होऊ दे, मी मारेन कृष्णाला. आणि म्हणून श्रीकृष्णाने विश्वरूप जे दर्शन दाखवले ते अशा प्रकारे दाखवले. त्यांनी स्वतःचं प्राबल्य तिथे निर्माण केलं. त्यांना चॅलेंज दिलं. कौरव, भीष्म, द्रोण, कृपाचार्य सगळे टेन्शनमध्ये की हा इतिहासातला एकमेव दूत असा आहे की ज्याला पकडता येत नाही, ज्याला करप्शन, लाच देता येत नाही, ज्याला मारतासुद्धा येत नाही. आणि म्हणून ते विश्वरूप दर्शन आहे एका प्रकारे. आता युद्ध होणार हे ठरलं. महाभारत होणार तर ते कुठे व्हावं हे सुद्धा महत्त्वाचं होतं. दुर्योधनाने आपलं सैन्य 2 ठिकाणी ठेवलं होतं. एका ठिकाणी म्हणजे हस्तिनापूर आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इंद्रप्रस्थ, जे पांडवांचं राज्य होतं. त्याला माहीत नव्हतं की पांडवांचं सैन्य जे ते कुठे चालून येईल. हस्तिनापुरात येईल कारण की ती त्यांची राजधानी होती. इंद्रप्रस्थमध्ये येईल कारण की इंद्रप्रस्थ त्यांनी दिलं नव्हतं. पण पांडवांचं सैन्य तिकडे वळलं नाही, ते कुरुक्षेत्राकडे वळलं. कुरुक्षेत्रामध्ये वळलं त्यावेळेला ते कुठे त्यांनी छावणी कुठे घातली ही सुद्धा कृष्णनीती आहे. ती कृष्णनीती ती कशी की ज्या वेळेला अफजल खान चालू झाला होता स्वराज्यावरती, शिवाजी महाराजांचं सैन्य किंवा या लोकांचं सैन्य इतकं नव्हतं की ते अफजल खानशी डायरेक्ट फाईट करू शकतील. म्हणून त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं आणि 1 to 1 गाठून त्याला मारून टाकलं. तसं जरासंधाला आपलं मारलेलं आहे भीमाकरवी. तशा प्रकारे युद्धभूमी कशा प्रकारची निवडायची हे कृष्णाने ठरवलं. कुरुक्षेत्र हे निवडलं होतं, पण कुरुक्षेत्रामध्ये अशा प्रकारची युद्धभूमी निवडली, छावणी निवडली जिथे वाहत्या नदीचं पाणी होतं, जिथे नदी वाहत होती. म्हणजे प्रातर्विधी, आंघोळ
हे सगळं केल्यानंतर घाण साचू नये, ती वाहती नदी असावी, तशा प्रकारचं हे केलं आहे. म्हणून त्यांनी जे काही केलं आहे प्रातर्वेदी आंघोळ वगैरे, ती घाण तिथे साचून राहिली नाही आहे, ती घाण वाहत गेलेली आहे. आणि कौरवांना बाय डिफॉल्ट अशा प्रकारची छावणी स्वीकारावी लागली जिथे लहानसं तळं होतं. त्यामुळे त्यांनी जी काही विधी केली ते तिथे विधी साचून राहिलेली, ती घाण साचून राहिलेली आहे. आपण जर महाभारताचा कुरुक्षेत्राचा पहिला दिवस बघितला तर कौरवांकडे 11 औक्षहिणी आणि पांडवांकडे 7, म्हणजे 11 आणि 7 असं आहे. ज्यावेळेला 10वा दिवस उजाडला त्यावेळेला कौरवांकडे सुद्धा 5 आणि पांडवांकडे सुद्धा 5 सैन्य. इतकं बरोबरीचं, इतकं डिफरन्स होतं. आणि 10वा दिवस आला तेव्हा बरोबरीचं. हे का की फक्त युद्धामध्ये मारले गेले का, त्यामुळे ती नीती आहे. वाहती नदीचं पाणी का स्वीकारलं ते यासाठी. कौरवांचं जे सैन्य आहे ते रोगराईने सुद्धा मेलं असू शकतं, ती जी घाण होती इतकी दिवस साचली होती, किंवा त्या घाणीमध्ये कोण राहणार म्हणून काही सैन्य पळालं सुद्धा असेल. एक वेळ युद्धामध्ये मरणं पत्करलं, पण असं तडपून मरणं नको. त्यामुळे युद्धभूमी कुठली निवडावी, कुठे युद्ध करावं, ही सुद्धा कृष्णनीती आहे. जी शिवाजी महाराजांनी केलं होतं, जे अनेक महापुरुषांनी केलं होतं ते कृष्णाने केलं आहे. आता पांचालांचं मी तुम्हाला सांगितलं. पांचालांचं महत्त्व काय होतं, जे कौरवांचे जे सेनापती होते ते बदलत गेले. पहिल्या दिवशी पहिले 10 दिवस स्वतः भीष्म होते, ते पडले. त्याच्यानंतर द्रोण आले 5 दिवस, ते पडले. त्याच्यानंतर कर्ण आला 2 दिवस, तोही पडला. त्याच्यानंतर शल्य आला, तोही पडला. पण पांडवांचा एकच सेनापती होता, धृष्टद्युम्न, द्रुपदाचा मुलगा, द्रौपदीचा भाऊ. आता हे असं का झालं, म्हणजे कौरव का हरले, बेसिकली का हरले, इतकं असून सुद्धा कृष्ण त्यांच्यासोबत होता म्हणून का? ऑफकोर्स एक एवढं मोठं पॉलिटिकल त्या काळचं भीष्मांना सुद्धा चॅलेंज करू शकेल अशा प्रकारचं बुद्धी पांडवांसोबत होती. पण ते का हरले की कौरवांसोबत जे राज्य होते ते जरासंधाच्या पक्षातला होते. ज्यावेळेला द्यूत खेळलं जात होतं त्यावेळेला दुर्योधन शकुनी मामाला काय म्हणतो, दुर्योधन आपल्याला मूर्ख वगैरे वाटतो, पण त्याचं पॉलिटिकली ब्रेन किती स्ट्रॉंग आहे. तो म्हणतो शकुनी मामाला की आपण जर पांडवांचं राज्य घेतलं तर ते जे काही पैसे येतील त्या पैशातून आपण जरासंधाच्या पक्षातले जे राजे आहेत ते आपण जिंकू, पैसे देऊ आणि आपल्याकडे वळवू. तशा प्रकारे त्यांनी आपल्याकडे वळवलेले आहेत. म्हणजे आजच्या काळात सांगायची झाली, नरेंद्र मोदी म्हणतात की जे काँग्रेस के साथ जो है वो महामिलावट है, तशा प्रकारची ती महामिलावट होती. कारण जरासंधाच्या पक्षातले जे राजे होते, जे कौरवांना मिळाले होते, त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न नव्हता. हे कुठेतरी छोट्या छोट्या फायद्यासाठी लढत होते. पण पांडवांसोबत जे होते यादव, ते स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं गणराज्य टिकवण्यासाठी लढत होते. आणि पांचाल त्यांच्या मुलीचा, द्रुपदाच्या मुलीचा अपमान केला आहे, धृष्टद्युम्नाच्या बहिणीचा अपमान केला आहे, वस्त्रहरण केलं आहे, त्यासाठी लढत होते. दुसरी गोष्ट म्हणजे प्राणपणाने लढण्याचं कारण उत्तर पांचाल हवा होता. पांडव जिंकले असते तर उत्तर पांचाल मिळाला असता. पांडव जिंकले आणि उत्तर पांचाल मिळालं आहे. ही कृष्णनीती. हे सगळं करत असताना आपल्या असं लक्षात येतं की कृष्ण संबंध पूर्णपणे सामान्य माणसासारखा जगतो, तरीसुद्धा स्वतःला देव म्हणतो. कारण की त्याने जे केलेले पराक्रम आहे, त्याने जे काही पॉलिटिक्सचे नियम घालून दिलेले आहेत, ते पॉलिटिक्सचे नियम नंतर चाणक्याने सांगितले आहेत आणि नंतर ऑक्सफोर्ड डिक्शनरीने. हे सगळ्यात आधी जर कोणी सांगितलं असेल तर ते श्रीकृष्णाने सांगितलं आहे. आणि म्हणून कृष्ण देव आहे. कृष्णाला आपण देव मानायचं की नाही मानायचं, लक्षात घ्या. भक्ती करा किंवा करू नये हा प्रॉब्लेम नाही आहे. भक्ती करताना आपण देवाला कोणत्या रूपामध्ये पाहतो. कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतो की तुम्ही जसं मला स्वीकाराल तसा मी तुम्हाला स्वीकारतो. तुम्ही जर श्रीकृष्ण म्हणजे रासलीलेतला श्रीकृष्ण स्वीकाराल तर तुम्हीसुद्धा रासलीला करत राहा. तुम्ही वृंदावनातला श्रीकृष्ण स्वीकाराल तर तुम्हीसुद्धा वृंदावनातल्या बाललीला करत राहा. स्वतः विवेकानंद काय म्हणतात, विवेकानंद म्हणतात की वृंदावनातील जो कृष्ण आहे तो भक्तीसाठी आता बाजूला काढून ठेवा आणि गीतेमध्ये गरजणारा श्रीकृष्ण भक्तीसाठी लोकांसमोर मांडा. अशा प्रकारे भक्ती करायची. अनंत कणेकर हे खूप मोठे साहित्यिक होते मराठीतले. त्यांनी माणूस चित्रपटातले संवाद लिहिले आहेत, हिंदीमध्ये ट्रान्सलेट झाला, आदमी त्याचे संवाद लिहिले आहेत. त्यांनी ते गाणं लिहिलं आहे, लोकांना माहिती येतं. आता कशाला उद्याची बात हे गाणं त्यांनी लिहिलं आहे. ते ज्यावेळेला कम्युनिस्ट होते, नास्तिक होते, त्यावेळेला ते पंढरपूरमध्ये गेले होते आणि त्यांचे मित्रसुद्धा त्यांच्यासोबत होते.
आणि ते नास्तिक होते. तरीसुद्धा अनंत कणेकर पांडुरंगांच्या पायावरती त्यांनी डोकं टेकलं आहे. नास्तिक असताना, देव मानत नाही तरीसुद्धा पाय टेकले, डोकं टेकलं आहे. त्यांचे जे मित्र होते कम्युनिस्ट, ते म्हणाले, अहो तुम्ही असं काय करता, आपण तर नास्तिक आहोत, आपण तर देव मानत नाही. तेव्हा कणेकर त्यांना म्हणतात की खरं आहे, आपण कम्युनिस्ट आहोत, आपण नास्तिक आहोत, आपण देव मानत नाही, पण ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, समर्थ रामदास ह्या सगळ्यांना मी मानतो आणि ही सगळी मंडळी इथे येतात आणि डोकं टेकतात. याचा अर्थ इथे नक्कीच काहीतरी आहे. भक्ती अशा प्रकारे व्हावी. कृष्णाचं चरित्र, कृष्णाची नीती आपण जाणून घ्यायची असेल ती अशा प्रकारे जाणून घेतली पाहिजे. पुन्हा आपण राम आणि कृष्णाचं जर समोरासमोर ठेवलं की ज्यावेळेला त्याला रामाला माता सीतेची जेव्हा आठवण आली त्यावेळेला राम खूप रडला. सीतेचा त्याग ही सुद्धा महात्म्यपदाला जाणारी घटना होती, कारण की राम हा एकपत्नी व्रत होता. त्यांनी जर ठरवलं असतं, त्यांनी अनेक विवाह केले असते, कारण की त्यावेळेला परमिशन होती राजाला, तरीसुद्धा त्यांनी एकच लग्न केलं. म्हणून हे दैवी कृत्य, हे मानवी कृत्य नाही. जर विचार करा की जर आपण राजा असतो तर आपण काय केलं असतं. रामाने ते नाही केलं. सीतेची त्याला आठवण आली, तो ढसाढसा रडला आहे राम, अक्षरशः. एवढा मोठा राजा आहे. श्रीकृष्णसुद्धा रडला आहे, ढसाढसा रडला आहे, अक्षरशः एकदाच रडला आहे. केव्हा रडला की ज्या वेळेला युद्ध संपलं होतं, पांडवांनी कौरवांना मारून टाकलं होतं, पराभव केला होता. युधिष्ठिराला सगळ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायचा होता की चला सगळ्यांच्या पाया पडूया, आपण जिंकलो होतो. आणि त्यांना धृतराष्ट्राचा सुद्धा आशीर्वाद घ्यायचा होतं. पण जाऊन सांगणार काय, तुझ्या मुलाला आम्ही मारलं, आम्हाला आशीर्वाद दे, असं कसं सांगणार ना, कुठल्या तोंडाने सांगणार. मग ते कृष्णाकडे गेलेत. कृष्णनीती किंवा कृष्णाचं ब्रेन जे आहे ते कशा प्रकारे आहे. कृष्णाला सांगितलं की मला आता ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायचा, काय करू. नो प्रॉब्लेम, मी आहे ना. त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. कृष्ण गेला आहे धृतराष्ट्र आणि गांधारीला भेटायला. दोघं बसलेत, त्यांच्या मुलांना आत्ताच अंतिम संस्कार केले. चिता अजूनही थंड झालेली नाही आणि कृष्ण तिथे गेला आहे. कृष्णाने काही नाही केलं. दोघं बसलेत, दोघांचा हात आपल्या हातात घेतला, 1 मिनटं शांत बसलं आणि ढसा रडायला लागला. ढसा जेवढं रडता येईल तेवढं रडायला लागलं. त्याला बघून दोघंही रडायला लागले आणि नुसतं रडले. 10 मिनटं रडले, दोघंही शांत बसले, तिघंही शांत बसले, तिघांनी डोळे पुसले आणि बाहेर युधिष्ठिर उभा होता. त्यावेळेला त्यांनी इशारा केला, ये आता नाही कोण शिव्या करणार. आला आहे, आशीर्वाद घेतले. धृतराष्ट्राने आशीर्वाद दिले, गांधारीने आशीर्वाद दिला. आता भीमाला पण आशीर्वाद पाहिजे ना. भीमाला म्हटलं, ये. तो आला. धृतराष्ट्राला माहिती आहे की भीमाने दुर्योधनला मारलं आहे, त्याचा राग त्याच्या मनामध्ये आहे. मग धृतराष्ट्राने काय केलं, भीमाला पकडलं, जोरात आवळलं. जितकं जोरात आवळलं तितकं जोरात आवळलं. महाभारतामध्ये उल्लेख आहे की धृतराष्ट्रांना रक्ताच्या उलट्या झाल्या, इतक्या जोरात आवळलं आणि भीमाच्या हड्ड्या गळल्या, तुटून पडल्या आणि भीम खाली पडला, मेला. भीम मेला आहे. आणि त्यांनी धृतराष्ट्र कृष्णाला म्हटलं, आय एम सॉरी यार, मला नाही राहवलं, आय एम सो सॉरी. मी मारलं, मला वाईट वाटतं आहे, पण मला त्याला खूप प्रेम, माझं प्रेम वाहत होतं खूप, मी काय करू, म्हणून आय एम सो सॉरी. कृष्ण म्हटलं, मला माहिती आहे तुझं प्रेम खूप उफाळून येतं आहे, म्हणून मी काय केलं की दुर्योधनाने भीमाशी युद्ध करण्याआधी जो लोखंडाचा पुतळा बनवला होता सराव करण्यासाठी, तो तुझ्यासमोर आणून ठेवला. तो जो मेला आहे तो पुतळा मेला आहे. भीम पाया पड, आशीर्वाद दे. ही कृष्णनीती आहे. या अशा प्रकारच्या लबाडे श्रीकृष्णाने केलेल्या आहे. कुठलीही गोष्ट असू दे, काही सांगा कृष्णाला, सॉल्युशन्स. ही कृष्णनीती आहे. त्यामुळे आपल्याला कृष्णनीती का जाणून घ्यायची आहे, तर ती यासाठी, कारण आपल्याला स्वातंत्र्याचं आणि समर्थांच्या मदतीने, समर्थांच्या आशीर्वादाने स्थापन केलेलं शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य होतं त्याचा अर्थ कळला नाही. काँग्रेसजण आनंदाने म्हणत होते की शिवाजी महाराज कोण होते, देशभक्त होते, पण वाट चुकलेले देशभक्त होते. का, कारण त्याने अफजल खानासोबत बसून सत्याग्रह करायला पाहिजे होता, तलवार घ्यायला नको होती, सत्याग्रह उपोषण करायला पाहिजे होतं. मग अफजल खानाला तयार असते की शिवाजी टेक युअर किंगडम, असं करायला पाहिजे होतं. असं कुठेतरी काँग्रेस जणांना वाटत होतं आणि ही मोल आपल्याला कळली नव्हती. आणि म्हणून आपल्याला कृष्णनीती किंवा शिवाजी समर्थ आपल्याला का जाणून घ्यायला पाहिजे,
हे जाणून केलं पाहिजे. अनेक संत ज्यावेळेला मोक्ष मोक्ष म्हणत होते त्यावेळेला समर्थ म्हणतात की मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. हे आपल्याला कळायला पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक किती महत्त्वाची आहे. पाकिस्तानला हरवणं किती महत्त्वाचं आहे. पाकिस्तानशी युद्ध शक्य नाही आहे, कारण की पाकिस्तानशी जर युद्ध करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे अनेक देश जे आहेत मोठमोठे देश, सगळ्यात म्हणजे चीन, अमेरिका यांची परमिशन घ्यावी लागेल, तीसुद्धा लेखी. त्यांनी जर परमिशन नाही दिली तर आपण पाकिस्तानसोबत युद्ध करू शकत नाही. आपण आता म्हणू की अरे भारताकडे ताकद नाही आहे ताकद आहे, दॅट इज अ फॅक्ट. कारण की इतक्या वर्षात आपण महासत्ता झालेलो नाही आहे जे हे लोक प्रयत्न करत होते. आपलं पार्टिशन, आपली फाळणी का झाली तीसुद्धा यासाठी झाली कारण की आपण भारत महासत्ता होऊ नये. भारत हा नैसर्गिकदृष्ट्या खूप चांगला होता. त्याच्याकडे वाळवंट आहे, त्याच्याकडे बर्फ आहे, त्याच्याकडे जमीन आहे, त्याच्याकडे डोंगर आहे. पाश्चात्य देशाच्या इतिहासात असं नाही आहे. अरबकडे वाळवंट आहे, एकीकडे कोणाकडे फक्त डोंगरच आहे, कोणाकडे फक्त बर्फच पडते, कोणाकडे फक्त रस्तेच आहे. आपल्याकडे असं नाही, आपल्याकडे सगळं आहे. म्हणून योगी अरविंद म्हणतात की ज्यावेळेला देवाने जग बनवलं त्यावेळेला जगामध्ये सगळा माणूस नाही फिरू शकत, म्हणून त्याला एक मॉडेल बनवायचं होतं. जग किती सुंदर आहे हे जर कोणाला येऊन बघायचं असेल त्याने भारत येऊन बघावं. म्हणून देवाने भारत बनवला. भारतामध्ये या बघा असं जग आहे, सगळं आहे भारताकडे. आणि म्हणून फाळणी झाली कारण की आपण महासत्ता होऊ नये असं इंग्रजांना कुठेतरी वाटत होतं. चीनचं जे प्राबल्य आहे, चीनचं जे सगळ्या वस्तूमध्ये प्राबल्य आहे ते कुठे मोडीत निघालं असतं, त्या डीपमध्ये जात नाही. पण फाळणी झाल्यामुळे काय झालं की आपल्याकडे कापूस होतं आणि बांगलादेशमध्ये कापसापासून बनवण्याचं जे काही कारखाने होते ते बांगलादेश किंवा आत्ताचं जे बांगलादेश आहे त्याकडचं जे पाकिस्तान आहे, अशा प्रकारची फाळणी झालेली आहे. ती नैसर्गिक फाळणी नाही आहे. फाळणी का झाली? आपण महासत्ता होऊ नये म्हणून. आणि म्हणून आपल्याला कृष्णगीता जाणून घ्यायची आहे. म्हणून आपल्याला जे आपण अखंड भारत वगैरे जे काही म्हणतोय, जे कृष्णाला वाटत होतं अखंड भारतामध्ये धर्माचं युद्ध यावं, अधर्माचं राज्य नाहीसं व्हावं, धर्माचं राज्य यावं, ते का? यासाठी कृष्णगीता जाणून घ्यायची. प्रत्येक युगात ज्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतो की मी जन्माला येईल, मी प्रत्येक युगात जन्माला येईल, असं श्रीकृष्ण ज्यावेळेला म्हणतो तो का म्हणतो? त्याचं कारण तो म्हणतो की मी देव आहे. तो असं का म्हणतो? आपण पण म्हणू शकतो की आपण देव आहोत. सावरकर म्हणतात कृष्णाविषयी, आपण कृष्णाला कुठे बांधून ठेवलं आहे? बाललीला, रासक्रीडा, दहीहंडी वाईट आहे असं नाही, पण दहीहंडी ज्या प्रकारे विशेषतः मुंबईमध्ये फोडली जाते, जे काही गलिच्छ राजकारण चालू आहे, आपण त्याच्यामध्ये श्रीकृष्णाला पाहतोय. इथून मिळेल का कृष्ण, इथून मिळेल का, डान्स करून मिळेल का वगैरे, असं करता करता आपल्याला कृष्ण मिळालेला नाही आहे. विवेकानंद म्हणतात की कृष्ण हा आपला देव आहे, येशू हा युरोपियनचा देव आहे. पण आपण काय करतो? आपण येशूचे आदेश पाळतो आणि युरोपियन जे कंट्रीज आहेत ते कृष्णाचे आदेश पाळतात. येशू काय म्हणतो की एका गालावरती तुमच्या कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा. आपण तेच करतो इतकी वर्ष. आपण म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलला पॉलिटिकली. आणि युरोपियन काय करतात? कृष्णासारखे वागतात. कृष्ण काय म्हणतो? जोमाने काम करा, प्रचंड मेहनत करा, मोठे व्हा, असं कृष्ण म्हणतो. म्हणून विवेकानंद म्हणतात की पाश्चात्यांनी भोगाचा कळस गाठला म्हणून त्यांना शांती नाही मिळाली. आपण भोगही नाही घेतला आणि आपल्याला योगही साधता नाही आला म्हणून आपल्याला शांती नाही मिळाली. मगाशी म्हणालो सावरकर काय म्हणतात कृष्णाबद्दल? दहीहंडी वगैरे जे काही आपण कृष्णाचे स्मरण करतो, सावरकर म्हणतात कृष्णाचे करे स्मरण म्हणजे कंस मरण. जर करणीच नसेल तर स्मरणी काय कामाची आहे? बितऱ्या लोकांची स्मरणीच आज या देशाची मरणी झालेली आहे. गांधीजी ज्यावेळेला रामराज्य म्हणत होते इंग्लंडला, ज्यावेळेला सावरकर म्हणाले होते, सावरकर गांधीजींना म्हणतात की रामराज्य स्थापन करायचे नो डाऊट, पण रामराज्य स्थापन करायचं असेल तर रावणाचा वध करावा लागेल. हे आपण विसरलो. म्हणून कृष्ण घेतो. आता कृष्ण स्वतःला भगवान म्हणून घेतो. आपल्याला काय करायचं? आपल्याला कृष्णासारखं वागायचं म्हणजे काय करायचं? आपल्याला खूप अभ्यास करायचा. आपण जे काम करतो, तुम्ही उद्या डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, नेते व्हाल, आज काही व्हाल, तुम्ही जे काम कराल ते तुम्ही काम अशा प्रकारे करा जे कृष्णाला प्रिय आहे. म्हणजे राष्ट्राय स्वाहा, धर्माला स्वाहा. मी जे काही करतोय ते सगळं राष्ट्राला अर्पण, ते सगळं धर्माला अर्पण, अशा प्रकारे जर तुम्ही काम केलं तर ते कुठेतरी कृष्णाला प्रिय. म्हणजे तुम्ही कृष्ण, जसं कृष्ण म्हणतो की तुम्ही जसे मला स्वीकाराल तसा मी तुम्हाला स्वीकारतो, अशा प्रकारे जर तुम्ही केलं
तर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची गरज पडणार नाही. प्रदक्षिणा घालू नका असं नाही, पण तुमचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक पडलेलं पाऊल ही आपोआप एक प्रदक्षिणा असेल. आणि तुम्ही सुद्धा म्हणू शकाल जे कृष्ण म्हणतोय गीतेमध्ये कॉन्फिडेंटली, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, संभवामी युगे युगे. आपण स्वतःच्या आतलं कृष्ण तत्त्व जर जागृत केलं तर आपण सुद्धा गीता सांगू शकतो. तो अधिकार आपल्याला आपल्याच धर्माने दिला आहे, कारण की आपल्याकडे अनेक उपासना पद्धती आहेत आणि सगळ्यांना मोकाट आहे. जसं तुम्हाला मुसलमान व्हायचं असेल तर कुराण स्वीकारावंच लागतं. अल्लाह मानले नाही, प्रेषित मानले नाही तर तुम्ही मुसलमान होऊ शकत नाही. तसं कुठेही हिंदू धर्मामध्ये बंदी नाही आहे. आपण प्रत्येक युगात आपली गीता रचू शकतो आणि ती प्रत्येक युगात गीता रचणं, कृष्णाला प्रिय असणारं काम करणं म्हणजेच कृष्णनीती आहे आपल्या पद्धतीने. धन्यवाद. आपल्या सगळ्या